गुह्ययोग अध्याय 9 श्लोक क्रमांक 13 ओवी क्रमांक 190. जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता जेवून झाले ते शांतीशी आले पालो नवे. ज्ञानोबाला सांगतात कोणत्या गंगेमध्ये? ज्ञानरूपी गंगा आहे. आणि ज्ञानरूपी गंगा कोण आहे? तर संत हेच ज्ञानरूपी गंगा आहे. संतांच्याकडे जे ज्ञान आहे आणि ते ज्ञान सातत्याने प्रवाहित आहे आणि त्यांच्याकडे ती गंगा प्रवाहित राहिल्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारांनी गाथा लिहिली, नाथ बाबांनी भागवत लिहिला. का? तर ते ज्ञान प्रवाहित झालं त्यांच्याकडे. ती गंगा, ज्ञानाची गंगा प्रवाहित झाली आणि तो प्रवाह आपल्यापर्यंत म्हणजेच अज्ञानी लोकांपर्यंत, जड जीवापर्यंत पोचवण्याचं काम संतांनी ह्या ज्ञानगंगेच्या द्वारे आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि तीच ज्ञानगंगा उगम कुठून पावली? संतांच्या विचारातून, संतांच्या हृदयातून, संतांच्या भजनातून जी ज्ञानगंगा उदयाला आली. आणि ती गंगा कशी आहे? गुप्त गंगा आहे. ती चंचल नदी गुप्त गंगा, स्मरण करी जी जगा. चंचल नदी गुप्त गंगा. नदी कशी आहे? चंचल आहे आणि गंगा गुप्त आहे. आणि ती गुप्त गंगा कुठे उगम पावली? संतांच्या हृदयामध्ये उगम पावली. संतांच्या मनाकडे, संतांच्या अंतःकरणामध्ये ही गुप्त गंगा प्रगट झाली. चंचल नदी चंचल आहे पण गंगा गुप्त आहे. आणि म्हणून कोणाला ती दिसत नाही. आणि जे दिसत नाही जी गंगा दिसत नाही त्याला कारण काय? आपण संतांच्या सारखं होत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळ येईल. संतांसारखं व्हावं लागेल तेव्हा सगळे हे आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे, जो देव आहे, जे चैतन्य आहे ते आपल्या आतमध्येच आहे. पण ते गुह्य आहे, गुप्त रूपाने आहे. आणि ते गुप्त रूपाने असलेलं ज्ञान आपल्यापर्यंत आणण्याचं कार्य संतांनी केलेलं. म्हणून जे ज्ञानगंगे न्हाले, ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघाले आणि पूर्णता जेवून झाले. आणि परिपूर्णपणे जेवून झाले म्हणजे काय? संतुष्ट झाले. संतांचं जेवण आणि आपल्या जेवणामध्ये पुष्कळ फरक आहे बरं का. संतांचं जेवण म्हणजे काय? ज्ञानरूपी गंगेमध्ये ते न्हावून निघतात आणि त्यांचं शाश्वत जो परमात्मा आहे ते शाश्वत परमात्म्याशी ते एकरूप झालेले असतात. म्हणून त्याला धाले म्हणतात. धाले म्हणजे काय? पूर्णतः जेवून झाले. पूर्ण कोण आहे? परिपूर्ण कोण आहे? भगवंत परिपूर्ण आहे, परमात्मा परिपूर्ण आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी ते एकरूप झालेले असतात म्हणून धाले म्हणतात. धाले काय म्हणतात? ते परिपूर्ण झालेले असतात. संतच परिपूर्ण आहेत आणि म्हणून ते पूर्णतः जेवून झाले. आणि असं जेवून झाल्यामुळे, पूर्णपणे परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे जे शांतीशी आले पालो नवे. ते शांतिरूपे ज्ञानगंगेला जाऊन भेटले. शांती हेच गंगा आहे, शांती हीच गंगा आहे. आणि त्या गंगेला त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या आत्मसात केलं. शांती हीच गंगा आहे. जसं जसं आपल्या अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित होईल, शांतीचा अनुभव होईल, तसं तसं आपल्या अंतःकरणातून ज्ञान गंगा आपोआप प्रवाहित होते. आणि शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून आत्मसुखाची गोडी लागली तरच ती शांती निर्माण होते. विठे जो का सकल विषया जयांच्या इंद्रिय माणूस नाही. जे मनाची चाडणं सांगे, जे प्रकृतीचे केले निघे,
जे श्रद्धेचे संभोगे सुखिया झाले, तयाची तेची दिवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. अचुंबित शांती म्हणजे काय? ढळतच नाही. आणि ती कधीही न ढळणारी शांती संतांकडे असते, कधीही ढळत नाही बरं का. आणि अशा शांतीला ते प्राप्त झालेले असतात. आणि शांती हाच परमात्मा आहे म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. त्यांना पदवीच देऊन टाकली. त्यांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला तरी पण त्यांची शांती ढळली नाही. गावातल्या काही लोकांनी शांती ढळण्यासाठी एका माणसाला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना काहीतरी 200 रुपये द्यायचे कबूल केले. आणि जर नाथांची शांती जर घालून दाखवली तर तुला 200 रुपये दिले जातील. तो माणूस आनंदाने निघून गेला. आणि ज्या वेळेला नाथांचं पूजापाठ चालू होती त्या देव्हाऱ्यातच तो सकाळी गेला आणि चपलीसहित गेला. बघा शांतीबद्दल चालू आहे. चपला घालूनच देव्हाऱ्यात गेला. नाथबाबांनी त्याला म्हटलं, अरे बापरे, माझ्यावर खूपच प्रेम आहे. म्हणतो चपला काढायला पण तू विसरला. एवढं माझ्यावर तुझं आतोनात प्रेम आहे. आणि त्याची चपला घेतल्या आणि त्याचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायलं. बघा केवढी शांती असेल. तशी शांती आपल्याकडे यायला पाहिजे. शांती हेच प्रेमाचं प्रतीक आहे. ज्यांच्याकडे शांती निर्माण झाली त्याला ज्ञान शोधतील. ज्ञानाला आपल्याला शोधायला जायची गरज नाही, फक्त आपल्याकडे शांती निर्माण व्हायला पाहिजे. आणि शांतीची अनुभूती आपल्याला साधनेच्या द्वारे आपल्याला येते, ध्यानाच्या द्वारे आपल्याला येते. आणि ती शांती एकदा आपल्याकडं आल्यानंतर ते सुख काय सांगू वाचा बोलताना, ते सुख आहे. शांती परती नाही धम, शांती हेच परब्रह्म, शांती हेच परब्रह्म आहे. जे शांतीशाले पालो नवे, म्हणजे जशी नवीन नवीन पालवी झाडाला येते आणि झाडं शोभून दिसतात, तसे संतांकडे ती शांती आली की संतांची काया शोभायमान होते. म्हणजे त्यांच्याकडं चिरशांती येते. आणि ती चिरशांती आल्यामुळे जगामध्ये त्यांची शांती कोणी ढळू शकत नाही. कारण ते परमात्मा तत्वाशी एकरूप झालेलं असतं. परमात्मा कसा आहे? परमात्मा निश्चल आहे. आणि तसे ते निश्चल झालेले असतात. त्यांचं मन अजिबात विचलित होत नाही. आणि म्हणून ते ज्ञानगंगे आले. ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघाल्यानंतर ती शांती आपल्याला काय करते? शांतीच आपल्याला वरमाला घालते. एकदा का शांतीने वरमाला घातली की आपली वृत्ती संतांसारखी होते. आणि ती दैवी संपत्ती आहे. ती शांती येणं, वैराग्य आहे, शांती आहे, समाधान आहे, हे संतांचे काय आहेत? संतांचे अलंकार आहेत. संतांचा अलंकार काय आहे? शांती आहे, समाधान आहे, वैराग्य आहे, विवेक आहे. हे संतांचं अलंकार आहेत. आणि ते अलंकार फक्त संतांना शोभतात. आपल्याकडे बघा, आपण काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, ते काय करतात? अलंकार घालतात आपल्या अंगावर. आणि मग त्यांची काया शोभ दिसते, म्हणजे शोभनीय दिसते. पुरुष असो, स्त्रिया असो, कोणी अंगठ्या घालतात, कोणी चैनी घालतात, मंगळसूत्र असतो, सोन्याचे दागिने असतात अनेक प्रकारचे. आणि त्याच्याने काय होतं? तर प्रत्येक माणसाचं शरीर, स्त्रीचं शरीर गळ्यात असतो, कानात असतो, नाकात असतो, हातात असतो, दागिने असतात. त्याच्यामुळे त्यांना शरीराला एक शोभा येते. पण इथं सांगतात, नाना वस्त्रे नाना भूषणे यांनी शरीर शृंगारणे, पण विवेके वाचा राज करणे अंतःकरण शृंगारीजे. आणि ते अंतःकरणाची शृंगारिता त्या संतांकडे असते. नाना वस्त्रे नाना भूषणे म्हणजे काय? अनेक प्रकारची वस्त्रे आहेत. कोणी पैजामा काय घालतो, स्त्रिया साड्या काय नेसतात, अनेक प्रकारची नाना वस्त्रे नाना भूषणे, अनेक प्रकारची भूषणे आहेत, अलंकार आहेत. ते धारण केले का आपल्या शरीराला शोभा येतो. येणे शरीर शृंगारणे, शरीराची शृंगारता होते.
पण संत विवेके विचारे राजकारणे अंतःकरण शृंगारीचे. विवेकातून विचारातून आपल्या आतमध्ये असलेल्या त्या विषयांवर राज्य 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 करतात. काय करतात? संत काय करतात? आपल्या आतमध्ये असलेल्या त्या तमोगुणावर, रजोगुणावर, सत्वगुणावर, अहंकारावर, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता यांच्यावर विजय मिळवतात आणि शांतीला प्राप्त होतात, समाधानाला प्राप्त होतात, वैराग्याला प्राप्त होतात. आणि सुख, समाधान, शांती, वैराग्य हे खरे दागिने आहेत संतांचे. आणि ते दागिने आपल्याला आपल्या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करता यायला पाहिजे. जसं संतांच्याकडं ते दागिने होते तसं आपल्याकडे ते दागिने यायला पाहिजे. आणि मग आपल्याला ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला शोधत येईल. आपल्याला ज्ञान शोधत येतो. म्हणून ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे. लिहिले की नाही? विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. सगळीकडे बोध होतो आणि सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. हे कशामुळे होतं? शांतीमुळे होतं. जे शांतीशी आले पालव नव्हे. जसं एखाद्या झाडाला नवीन नवीन पालवी फुटली तर आपल्याला बघताना किती आनंद होतो बघा. असं वाटतं वसंत ऋतू आताच आला असं वाटायला लागतो. झाडांच्या त्या पाल्याकडे आपण बघितलं, पालवीकडे आपण बघितलं तर आपल्याला सुख समाधान होतो. तसं त्या संतांकडे आपण बघितलं तर आपल्याला समाधान, सुख हे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं जातं. नाना वस्त्रे नाना भूषणे याने शरीर शृंगारीने. शरीर याच्यातून शृंगारी होते, पण विवेके विचारे राजकारणे अंतःकरण शृंगारी. जे अंतःकरणाची शृंगारिता संतांकडे असते आणि म्हणून ते ज्ञानगंगे न्हाले. ज्ञानरूपी गंगेमध्ये ते न्हावून निघतात आणि पूर्णता जेवून झाले. म्हणजे पूर्ण काय? पूर्ण एक परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. आणि म्हणून त्यांच्याकडे कोणतीच इच्छा, आकांक्षा, कामना, भावना असूया नसते. समाधान असतं त्यांच्याकडे. समाधानी राहतात ते. आपल्यासारखे अर्धवट नसतात. आपल्या इच्छा कुठेतरी आपल्याला दडून असतात आतमध्ये आणि ते कधी उफाळून निघतात माहीत पडत नाही. पण त्यांच्याकडं अजिबात कोणतीच इच्छा नसते आणि म्हणून ते ब्रह्मानंदामध्ये असतात. ब्रह्मानंदामध्ये असतात की नाही ते? जे परिणामा निघाले कुंभ. आणि ते परिणामा म्हणजे काय? तर परिणाम म्हणजे परमात्मा. म्हणजे परमात्म्याला आलेले कुंभ आहेत ते. म्हणजे कुंभ म्हणजे बघा असे झाडाला बारीक बारीक कुंभ येतात आणि ते कुंभ किती शोभायमान असतात. आणि ते कुंभ झालेलं काय होतात? झाडाच्या फांद्या, झाडं तयार होतात, मोठे मोठे झाडं तयार होतात. जे परिणाम निघाले कुंभ म्हणजे परमात्मा स्वरूपाकडे निघालेले कुंभ. म्हणजे काय? परमात्मा तत्वाकडे जाण्यासाठी हे साधू आपल्या अंतःकरणामध्ये त्या विवेकाचा, त्या वैराग्याचा भाव धरून बसलेले असतात. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. आणि त्यांच्याकडे धैर्य असतो. धैर्यरूपी मंडपाचे स्तंभ असतात ते. जसा एखादा मंडप आहे. आता मंडप मजबूत का वाटतो? तर त्याला खांब आहेत म्हणून. सगळ्या बाजूने त्याला खांब असतात आणि म्हणून तो धैर्यवान वाटतो. तसं ह्या संतांकडे विवेकाचा खांब असतो, वैराग्याचा खांब असतो, प्रज्ञा जागृत असते त्यांची. आणि हे सगळे खांब आहेत त्यांच्याकडं. जे धैर्य मंडपाचे, त्यांचा धैर्य असतो. परमात्मा तत्वाशी एकरूप होणं, परमात्म्याला प्राप्त करणं हेच त्यांचं धैर्य असतो. कोणाला प्राप्त करून घ्यायचं? परमात्म्याला प्राप्त करणं, भगवंताला प्राप्त करणं हे त्यांचं धैर्य असतो. आणि म्हणून ते कधीच खचत नाही. त्यांची एकावलंबनात्मक बुद्धी झालेली असते. एका परमात्मा तत्वाकडे जाणं एवढंच त्यांचे विचार असतात. दुसरे विचार काय नसतात. आपल्यासारखे प्रपंचातले विचार त्यांच्याकडे कधीच नसतात. आणि म्हणून त्यांच्याकडे अखंड चिंतन विठोबाचं असतं. आणि ह्या चिंतनातून चिंतन लावी चित्ता. चित्ताला काय करतो? भजनामध्ये टाकतो. आणि अशी त्यांची अवस्था झालेली असते. आणि म्हणून ते संत असतात. कोण असतात ते? संत. आणि संत म्हणून ते शांत असतात आणि शांती त्यांना शोधत येतो.
धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ. आनंदरूपी समुद्रामध्ये, समुद्र कसा आहे? व्यापक आहे. समुद्र व्यापक आहे, तसं ते आनंद स्वरूपामध्ये जातात आणि ते व्यापक होतात. जे ज्ञानगंगे न्हाले नाही का, ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघतात आणि म्हणून ते व्यापक होतात. व्यापक काय होतात? ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघतात आणि म्हणून ते व्यापक होतात. व्यापक होण्याचं कारण काय? की ना ते समुद्राचे म्हणून ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथं यातायात निमाले घनानंद. जे ज्ञानोबा सांगतात किती अध्यायामध्ये? 8व्या अध्यायामध्ये. ना ते समुद्राचे होऊन ठेवले बघा, तेवी चित्ताचे चैतन्य झाले. चित्तामध्ये चैतन्य नावाचा परमात्मा प्रगट होतो आणि मग चित्तच व्यापक होतो समुद्रासारखा. जसं समुद्र व्यापक आहे तसं त्या साधूंचं चित्तच व्यापक होतो. ना ते समुद्राचे होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद. जे बघा, घनानंद म्हणजे आनंद स्वरूप अवस्थेमध्ये जातात. घनानंद, सगळीकडे आनंद. जिकडे जाल तिकडे त्यांना आनंद दिसतो. कारण आनंद आतमध्ये आहे, ज्ञान आतमध्ये आहे, परमात्मा आतमध्ये प्रगट होतो. आणि आतमध्ये एकदा प्रगट झाला किंवा सगळीकडे तो आपल्याला दिसायला लागतो. पण आतला प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजे जिकडे जाल तिकडे त्याला तेच दिसतात. कारण काय? डोळ्याने बघणार तर परमात्म्याचं स्वरूप बघणार, कानाने परमात्म्याचं ऐकणार. श्वास घ्यायचा असेल तर शिव निर्मल्याचा श्वास घेणार. डोळ्याने बघण्याची शक्ती भगवंताची आहे, कानाने बघण्याचं भगवंतच आहे, नाकाने श्वास घेतो भगवंतच आहे. असा सगळीकडे व्यापक संपूर्ण इंद्रिय त्याची रामरूप होतात. आणि सर्व इंद्रिय रामरूप झाली तरच त्यांच्याकडे शांती येते. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैशी. शांती बुद्धी आत्म्याला जाऊन भेटते, आत्म्याला जाऊन भेटते. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, इंद्रियांच्या वृत्ती ज्या इकडे तिकडे धावणाऱ्या आहेत त्या धावणाऱ्या वृत्ती एका आत्मस्वरूपाकडे आणतात. हे संत बरं का, आणि म्हणून ते शांत असतात. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैशी. जसा एखादा प्रियकर आहे, ती प्रेयसीला काय करतो? एकांतात घेऊन जातो आणि एकांतामध्ये जे काय त्यांचं चालतं त्याच्यामध्ये त्यांना सुख मिळतो. तसं ही बुद्धी काय करते? एकांतामध्ये जाते आणि आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन शांती प्रस्थापित करते. शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. जे परिणामा निघाले कुंभ, म्हणजे परमात्मा स्वरूपाकडे जाण्यासाठी निघालेले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, धैर्यरूपी मंडप म्हणजे त्यांची शांती जराही ढळत नाही. धैर्य त्यालाच म्हणतात की जे कितीही आलं, जे गेल्याची सेन करी, न पावता चाड न धरी, जो सुनिश्चित अंतरून नेरू जायचा, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. पार्थ तो संन्यासीदा निरंतर संन्यासी आहेत ते. मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. अंतःकरणामध्ये मी आणि माझं टाकून देतात आणि संपूर्ण भगवंताचाच आहे असा त्यांचा भाव तयार होतो. जे आनंद समुद्री कुंभ म्हणजे आनंदरूपी समुद्रामध्ये, तसा कुंभ म्हणजे मडका आहे. पाय आथारवी घट उदका बुडाला, आत बाहेरी उदका भरला, पाठी दैवगत्या फुटला तरी उदक काय फुटे. काय सांगतात? पाय आथारवी घट उदका बुडला म्हणजे खोल पाण्यामध्ये गेलो आपण आणि तिथे आपण मातीचा मडका आहे तो आपण पाण्यात बुडवला. आतमध्ये पण पाणी आहे आणि बाहेर पण पाणीच आहे. आतमध्ये पण पाणी आहे आणि बाहेर पण पाणी. तसे साधू काय करतात? साधनेमध्ये जातात
आतमध्ये पण परमात्मा आहे आणि बाहेर पण परमात्मा आहे. त्याची अनुभूती घेतात. आतमध्ये पण तोच आहे आणि बाहेर पण तोच आहे, अशी त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि ती अनुभूती आल्यानंतर या देहाचा पूर्ण निराश होतो आणि शांतीला माणूस प्राप्त होतो, म्हणजे देहबुद्धी निघून जातो. इथं तेच सांगायचं त्यांना, जे आनंद समुद्री कुंभ चुंबकलोनी भरले. चुंबकलोनी म्हणजे आत आणि बाहेर दोन्हीकडे भरलेला कुंभ जसा आहे. कुंभ म्हणजे घट जसा आत आणि बाहेर भरलेला आहे, तसे साधू आत आणि बाहेर या दोन्हीकडे त्यांना परमात्म्याची अनुभूती येते आणि त्यांचा देहबुद्धीचा त्यांना निराश होतो. देहबुद्धी निघून जातो. जसं आथारी घट्ट उदके बुडाला, आत बाहेर उदका भरला, पाठी दैवगा त्या फुटला, तरी उदका काय फुटे, आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी एकरूप झालं. काढताना तो मटका किंवा तो घट बाहेर काढताना फुटला. आत हरी बाहेर हरी, नाही का? जसा आतमध्ये पाणी गेला मटक्यामध्ये, बाहेर पण पाणीच आहे. पाण्यातून बाहेर काढताना तो तडा गेली, फुटला. आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी मिळालं. घटाचं काय काम राहिलं का? आतल्या पाण्याचं बाहेरच्या पाण्याशी मिलन झालं. तसे संत काय करतात? आतमध्ये परमात्म्याची प्राप्ती करून ते आत्मस्वरूप बाहेरच्या आत्मस्वरूपाशी एकरूप करतात. आता या देहाचं काय काम राहिलं का? म्हणजे देहबुद्धीचं काय काम राहिलं का? देहबुद्धी पूर्णपणे विसरून जातात आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन जातात. आत्मतत्वाशी एकरूप होतात साधू. आणि ही जी प्रक्रिया आहे, ही जी क्रिया आहे, ती ध्यानाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाला येते. जोपर्यंत ध्यान करत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही. म्हणून ध्यान सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती, पूजामूलम सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुवाक्य, मंत्रमूलम सद्गुरुवाक्य आणि मोक्षमूलम सद्गुरुकृपा. हो, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. सद्गुरूची कृपा असेल तरच मोक्ष मिळेल. ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती, सद्गुरूंचंच ध्यान करायचं. पूजामूलम सद्गुरुपदम, आणि सद्गुरूंच्याच पायाची पूजा करायची. मंत्रमूलम सद्गुरुवाक्य, आणि मग मंत्र म्हणजे मंत्रमूलम सद्गुरुवाक्य. सद्गुरू जे काय वाक्य देतील, जे काय सांगतील आपल्याला कानामध्ये, तोच आपला मंत्र. आणि तो मंत्र जपता जपता, ते नाम जपता जपता मोक्षमूलम सद्गुरुकृपा, मोक्ष मिळण्यासाठी सद्गुरूंचीच कृपा लागते. अन्यथा सद्गुरूंची कृपा नसेल तो मोक्ष होत नाही, मोक्ष मिळत नाही आपल्याला. आपल्या बळावर आपण मोक्ष मिळवू शकत नाही. कारण आपल्याकडे अनेक जन्माचे आपल्या अंतःकरणावर मलविक्षेप आवरून बसलेले आहेत. अनेक जन्माचे आपल्याकडनं जे पाप झालेले आहेत त्यांचं थर बसलेलं आपल्या अनेक जन्मामध्ये, आणि तो घालवण्याचं काम नाम करतो. नाम म्हणूनच कलियुग उद्धार हरीच्या नामातून उद्धार आहे. हरीचं नाम आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला ठसवता यायला पाहिजे. जे आनंद समुद्री कुंभ चुंबकलोनी भरले, म्हणजे आत बाहेर भरले. आत पाणी बाहेर पाणी, आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले. संपूर्ण हरीच भरलेला आहे. संपूर्ण काय? हरीनेच भरलेला आहे. आत पण तो परमात्मा आहे आणि बाहेर पण तोच आहे, असा भाव त्या साधू संतांचा तयार होतो. आणि तो भाव तयार झाल्यानंतर भगवंतान व्यापक आहे, असे व्यापक ज्ञान भले जया पुरुषाच्या हृदय घेऊसत आले, तयाची साम्यता दृष्टी बोले विशेष काय. असे व्यापक ज्ञान भले जया पुरुषाच्या हृदय घेऊसत आले. ते व्यापक ज्ञान त्या संतांच्या हृदयामध्ये प्रस्थापित होतो. तयाची साम्यता दृष्टी बोले विशेष काय. मग सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. हे काय सांगायची गोष्ट आहे का? अनुभव आला बरं का, अनुभवाच्या गोष्टी आहेत ह्या अनुभव संतांनी अनेक वर्षे तपश्चर्या केले आणि तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची आनंद स्वरूप अवस्था करून घेतली.
आणि त्या आनंद स्वरूप अवस्थेतून आलेली अनुभूती संतांनी लिहून ठेवली. कारण परमात्मा आनंद स्वरूपच आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि म्हणून सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, हे आपल्याला पदवी दिली. त्यांना ही पदवी आहे, सच्चिदानंद ही पदवी आहे. माणसाला अनेक पदवी मिळवता येतात. डॉक्टर काय, इंजिनियर काय, अनेक प्रकारच्या पदवी आहेत. वकील काय, कलेक्टर काय, PSI काय, अनेक प्रकारच्या पदव्या आहेत. पण ते शरीराला आहेत. आणि शरीरामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याला एकच पदवी आहे, सच्चिदानंद, प्रेमानंद, आत्मानंद. ह्या सगळ्या आत्मतत्वावर आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर ह्या पदव्या दिल्या जातात. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा असं का म्हटलं जातं? कारण ती पदवी आहे. आणि ती पदवी मिळवणं म्हणजे प्रत्येक अज्ञान जीवाचं इति कर्तव्य आहे. इति कर्तव्य बरं का, दुसरं काहीच नाही. अनेक डिग्र्या जरी घेतल्या आपण, अनेक करोड रुपये कमवले, तरी पण ती पदवी विकत घेता येत नाही. ती पदवी मिळण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जावं लागतं. म्हणून ते ज्ञान पाहिजे बरवे, जरी मने हाती आणावे तरी संताया भजावे. संतांचीच सेवा करावी लागेल. ते ज्ञानाचा कुरुटा बघा, त्यांच्याकडे ज्ञान आहे. ते तो सेवा दारवंटा, त्यांची सेवा करा, त्यांचा उंबरडा झिजवा जाऊन जाऊन. जसं आम्ही झिजवलं 3.5-4 वर्ष, तसं झिजवा. जे आनंद समुद्री कुंभ चुंबकाने भरले, आनंदरूपी समुद्रामध्ये. समुद्र कसा व्यापक आहे तसं ते व्यापक होतात संत. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये ती सच्चिदानंद स्वरूप पदवी त्यांना दिली जाते. आनंद स्वरूप अवस्था म्हणजेच परमात्मा आहे. परमात्मा अशी लिहिले की परमात्मा एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव, ते एका वाचून आणे भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान आहे सामान्य निश्चय केला. ज्ञानवाला सांगतात की नाही, परमात्मा एक वस्तू असे ते जयादिशे ज्ञानास्तव, ते आत्मज्ञानाशिवाय दिसणार नाही. ते एका वाचून आणे, ते एक परमात्मा तत्व जर आपण सोडला, एका वाचून आणे भवस्वर्गादी ज्ञाने, आपण स्वर्गाला जाऊ, इहलोकीचं सुख भोगू, स्वर्गाचं सुख भोगू, हे अज्ञान सांगतात ज्ञानोबरा. भवस्वर्गादी ज्ञाने, हे अज्ञान आहे सामान्य निश्चय केला. अज्ञान आहे सगळं ते. मग ज्ञान काय? एक आत्मतत्वाशी, एका आत्मदेवाशी, एका आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, आत्मानंदामध्ये जाणं, हीच खरी भक्ती आहे. आणि त्या भक्तीसाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून नरदेह निधान लागले हाती, लाभले हाती. उत्तम सार उत्तम गती, जे देवच होऊन म्हणती ते देवच होती. तरी कानाबा धरावा चित्ती. देव व्हायचा आपल्याला, देव बघण्याची वस्तू नाही, देव होण्याची वस्तू. आणि संत देव झाले, पूर्णता जीवन झाले. बघा, पूर्णता जेवण झाले. पूर्णता ते काय झाले तर परमात्मा तत्वाशी एकरूप झाले. आणि त्या एकरूपतेची तुलना कोणालाच करता येणार नाही. एकरूपता म्हणजे त्या एका परमात्म्याशी एकरूप होऊन त्याच्या चिंतनामध्ये सातत्याने राहणं, हीच एकरूपता आहे. म्हणून देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला. साधला हा पर्वकाल आणि गेला अंतरीचा माल. गेला अंतरीचा मळ. देव तिळे आला, तिळ मात्र अनुभव आला तुम्हाला. गोडे गोड जीव झाला. बघा, झाला इथे काय लिहिलंय? झाले, पूर्णता जेवण झाले. तसा झाला म्हणजे त्या परमात्मा तत्वाशी एकरूप झाला. देव तिळ मात्र अनुभव तुम्हाला आला भगवंताचा. देव तिळी म्हणजे तिळा एवढा अनुभव तुम्हाला आला. गोडे गोड जीव झाला. तुमचा संपूर्ण जीवन गोड होऊन जाईल. साधला हा पर्वकाल. तो पर्वकाल आहे. जसं पर्वकाल म्हणजे एकादशी आहे,
गजानन महाराज प्रगट दिन आहे, तुकाराम बीज आहे. ह्या सगळे प्रगट जे संतांचे जेवढे जन्मदिवस आहेत ते सगळे प्रगट दिवस आहेत. नाथबाबांची नाथषष्ठी आहे. ह्या अशा पर्वकालावर एखाद्यालाच त्या भगवंताची अनुभूती येते. भगवंताचा आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून देव तीळ मात्र अनुभवाला, गोड जीव झाला साधला हा पर्वकाल. तो पर्वकाल तो साधायचा आपल्याला. आणि गेला अंतरीचा मळ, आतमधला मळ सगळा निघून जातो. गेला अंतरीचा संपूर्ण आतला मळ निघून जातो. आणि एकदा का अंतरीचा मळ निघून गेला की आपण परब्रह्म स्वरूपाच आहोत, आपण ब्रह्मच आहोत. मग त्या ब्रह्माची अनुभूती आपल्याला येते. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परोते सर्वंती. जयाची लिले माझी नीती जयाशी दिसे. काय सांगतात? जया भक्तीची येतुली प्राप्ती. त्यांना भक्तीची एवढी आवड असते का मोक्षाला पण ते मागे सरतात. तुकाराम महाराज म्हणतात की ना, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. मोक्षाला आम्ही आमच्याकडे कामाला ठेवलाय. असा त्या संतांचं, साधू संतांचं अंतःकरण झालेलं असतो. म्हणून जया भक्तीची येतुली प्राप्ती. म्हणून काय करतात? भक्तीची इतकी प्राप्ती झाली आहे की जे मोक्षालाही मागे जा असं म्हणतात. मोक्ष पण नको सांगतात, मोक्षाला पण ते मागे टाकतात. म्हणजे मोक्षाला पण काय करतात? जर कैवल्याचा मोक्षाला पण मागे टाकतात. म्हणजे काय करतात ते? तर सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, तिघाला भक्तिपंथी जगा देत असे. सिद्धी चौथी म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता मुक्ती मिळते. पण सायुज्यता मुक्ती मिळून पण काय करतात ते? घेऊन आपल्या हाती म्हणजे जगाला वाटतात हो ज्ञान. नुसते आपण ज्ञानी झालो म्हणून आपला पोट भरला म्हणून ते शांत राहत नाही. इतर जणांना पण ते काय करतात? झालेलं ज्ञान, आपल्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते लोकांना वाटत सुटतात. म्हणून पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती जगा देत असे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, आपल्या हातामध्ये घेतात पुरुषार्थ. तो पुरुषार्थ सिद्धी, पुरुषार्थ म्हणजे कुठली? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष आपल्या हातात घेतात, धर्माप्रमाणे वागतात. धर्म, अर्थ, जो काही लागेल संसाराला तो पैसाही कमवतात. काम आणि मोक्ष, म्हणजे मोक्ष आपल्या हातात घेतात. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. बघा, कैवल्याचा अधिकारी असतात हे संत, आणि मोक्षाची सोडी बांधी करी, आणि मोक्षाला आपल्या हातात घेतात. असे संतांच्या अंतःकरणाचा भाव या ज्ञानवारिणी याच्यामध्ये दाखवलेला आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर्वंती. म्हणजे कैवल्याला पण मोक्षाला पण मागे सारतात ते. जयाची लिले माझी नीती जयाशी दिसे. आणि ज्यांच्या सहज लिलेतही नीती जन्माला आलेली दिसते. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. सहज बोलला, तुका सहज बोले वाणी, आणि तुका सहज बोले वाणी. सहज जरी बोलले तरी त्यांच्या वाणीतून ब्रह्माचं वाक्य बाहेर पडायचं, ब्रह्मवाक्य बाहेर पडायचं. तुका सहज बोले वाणी, तरी वेद त्यांच्या घरी वाही पाणी. बघा, वेदांचं वाक्य त्यांच्या मुखातून सहज निघायचं. असा अंतःकरणीचा त्यांचा
पूर्णपणे भाव झालेला असतो. आणि ज्ञानरूपी गंगेमध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जी शांती नावाची गंगा आहे, त्या शांतीशी ते एकरूप झाल्यामुळे तुका सहज बोलेवानी तरी वेद त्यांच्या घरी वाहे पाणी. तशी त्यांची अवस्था अंतःकरणाची, संतांच्या अंतःकरणाची असा भाव झालेला असतो. ज्या आघवांची करणी, ज्यांनी आपल्या सर्व अवयवांत शांतिरूप अलंकार घातले आहेत बघा. ज्या आघवांची करणी म्हणजे त्यांच्या प्रत्येक अवयवामध्ये शांतीचा अलंकार घातलेला आहे. आघवांची करणी लेईली शांतीची लेणी, शांतीचा अलंकार त्यांनी धारण केलेले असतात. त्या संतांनी काय केलेलं असतो? शांती हेच जणू काय त्यांचे दागिने आहेत. शांती हेच दागिने आहेत त्यांचे. आणि प्रपंचातल्या लोकांमध्ये अनेक दागिने अंगावर असतात, पण तरी त्यांना तेवढी शोभा येत नाही. तेवढी शोभा त्या साधूंकडे आलेली असते. का? तर पूर्णतः जेवण झाले, शांतीशी आले पालवणं, एवढी शांती असते त्यांच्याकडं. लेले शांतीची लेणी, शांतीचे अलंकार त्यांच्याकडे धारण केलेले असतात. कितीतरी संतांवर असे प्रसंग आले, लोकांनी त्यांना त्रास दिलं, त्यांच्या जीवनात माती काय टाकली, त्यांच्या वाटेत काटे काय टाकले, काट्याने मारलं काय, तरी त्यांची शांती ढळलेली नाही. आणि म्हणून ते साधू आहेत बघा. येशू ख्रिस्ताच्या तर हातापायांना खिले ठोकले, छातीवर खिला ठोकला, तरी पण त्यांची शांती ढळली नाही. भगवंत ते म्हणाले की देवा हे काय करतात ते ह्यांनाच कळत नाही. एवढी शांती विचार करा. तुकोबाऱ्यांकडे किती शांती होती, ज्ञानोबाऱ्यांकडे किती शांती होती, नाथबाबांकडे किती शांती होती. आणि ती शांतीच त्यांचे अलंकार होते. म्हणून इथं लिहिले लेले शांतीची लेणी, शांतीचे अलंकार त्यांनी परिधान केले होते. जयाचे चित्त गौसनी व्यापका मज. आणि भगवंत सांगतो, कृष्ण परमात्मा सांगतो अर्जुनाला, जयांचे चित्त गौसनी, त्यांचं चित्तच काय करतो? गौसनी घालतो व्यापका. मी व्यापक आहे, पण अशा व्यापक असलेल्या मला ते काय करतात? गौसनी घालतात. म्हणजे शोधतात शांतीच्या द्वारे, शांतीच्या मार्फत, शांतीच्या माध्यमातून, शांतीच्या मार्गातून गेल्यामुळे भगवंताची प्राप्ती आहे. आणि ते आपल्याला अजिबात जमणार नाही बरं का. आताच्या लोकांना नाही जमणार. प्रपंचातल्या लोकांना एवढी शांती जमणार नाही. आपण फक्त ऐकायचंच, आपण फक्त बोलायचं शांतीबद्दल, पण ते आपल्याला परिधान करता येणार नाही. कारण त्याला खूप बघा, एकनाथी भागवतामध्ये तो कंजूस ब्राह्मण किती शांती असेल सांगा. त्याच्या नाकात काडे काय घालतात, कोणी काय काय मारतो काय, त्याला छळतात काय, तो ज्या गावात जातो त्या गावात त्यांनी जे जे काय कृत्य केले ते सगळे त्याच्या तोंडावर बोलून दाखवतात, तरी पण त्याची शांती ढळली जात नाही. आणि म्हणजे काय? म्हणजे तेच की शांती हेच परब्रह्म आहे. त्याची शांती जराही ढळली नाही त्या कंजूस ब्राह्मणाची. आणि म्हणून त्याचा उल्लेख नाथबाबांनी भागवतामध्ये मांडलेला आहे, शांती. आणि त्याचं नाव भिक्षुगीत असं दिलेलं आहे. आणि त्या भिक्षुगीत केवढ्या ओव्या आहेत त्याच्या, जवळजवळ श्लोकच 50-60 श्लोक आहेत त्याचे 23व्या अध्यायामध्ये. हे कशासाठी उल्लेख आला त्याचा? शांती, दुसरं काहीच नाही. म्हणून शांती परते तत्व नाही. शांती हेच, शांती परते ब्रह्म नाही. शांती हेच परब्रह्म आहे. आणि ती शांती आपल्याकडं नांदत नाही कोणाकडे. आणि म्हणून आपल्याला हे दुःख होतो. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाने आपल्याला संसाराने बांधून टाकलंय. कारण आपल्या संसारामध्ये शांतीच नाही. संसारामध्ये अजिबात शांती नाही. आणि म्हणून संसारापासून अलिप्त झाले साधू. आणि त्या शांतीला त्यांनी काय केलं? म्हणून इथं म्हटलंय
की जी आघवांची करणी लेले शांतीची लेणी, म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये शांती आली त्यांच्याकडं ध्यान करता करता. डोळ्यांकडे शांती आली, कानाकडे शांती आली, अगदी मुखाकडे शांती आली, हातापायांमध्ये शांती आली, संपूर्ण इंद्रियांमध्ये शांती आली त्यांच्याकडे. ज्या आघवांची करणी म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये शांती आली त्यांच्याकडे. म्हणून डोळ्यांनी बघणं जे आहे ते भगवंताचं रूपच बघायला लागले, कानाने जे काय आहे ते भगवंताचंच कथन ऐकायला लागले, मुखाने जे काय बोलायला लागले ते भगवंताचीच वाणी बोलायला लागले. म्हणून ते एवढे अभंग लिहिले, 4,500 अभंग लिहिले तुकोबाराने. नाथबाबांनी किती 19,000 काहीतरी ओव्या लिहिल्या आणि ह्या 9,000 ज्ञानोबारांच्या. म्हणजे हे काय आहे तर प्रत्येक अवयवामध्ये ते शांती निर्माण झाली आणि ते शांतीने काय केलं, लिहिले शांतीची लेणी. आणि शांतीचा अलंकार त्याने धारण केलं आणि त्या अलंकार शांतिरूपी अलंकारातून ज्ञानेश्वरी घडली, शांतिरूपी अलंकारातून भागवत घडलं, शांतिरूपी अलंकारातून तुकोबारांची गाथा घडली. आपल्याकडे शांती नांदायलाच येत नाही, नाहीच शांती आपल्याकडे. आपल्याकडे चंचलता आहे आणि त्या चंचलतेमुळे अरे जो चंचल अशी धायलं तो सहज चिचळलेलं, जो निश्चल अशी धायलं तो निश्चल. आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय पण होता येत नाही. आणि निश्चल होण्यासाठी आपल्याला साधनाच आपल्याला तारू शकतो. म्हणून साधन भक्तीच्या युक्ती आहेत, युक्तीने जावं लागेल आणि ती युक्ती साधूंकडे असते. आणि म्हणून साधूंना शरण जायचं. साधन रूपी भक्तीच्या युक्ती सप्रेम उपजे माझी भक्ती. प्रेमासहित भक्ती निर्माण होते आणि मग माणूस प्रेमासहित भक्ती झाली की माणूस त्या शांतीला प्राप्त होते. जायाचे चित्त गवसने आणि त्या साधू संतांचं चित्त काय करतो, त्या व्यापक परमात्म तत्वाला जाऊन काय करते, भेटतो. म्हणजे व्यापक परमात्म तत्वाला प्राप्त होतो. आणि त्यावेळेला म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायांची स्थिर, किंबहुना चर आणि चर आपणच झालो, ह्याही वरी पार्था माझ्या भजने असता, तयांचे मी माथा मुकुट करी. भगवंत आपल्या माथावर मुकुट घालतो का, शांती आपल्या अंतःकरणामध्ये नांदायला आली. व्यापकतेला आपण गेलो तरच. हे विश्वची माझे घर, संपूर्ण विश्वामध्ये मीच भरलेला आहे. ऐशी मती जायांची स्थिर, अशी मती, असं मनाकडे चंचलता जाऊन निश्चलता आली. मती जायांची स्थिर झाले. किंबहुना चराचर आपण जर चराचरामध्ये मीच व्यापक भरलेला, अशी त्यांची बुद्धी तयार होते. बघा सगळ्या ध्यानातल्या क्रिया सगळ्या. आणि हे समजण्यासाठी ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती लिहिले की नाही. ध्यानाचं मूलच आहे हे. ध्यान कोणामुळे बोलतं, कोणामुळे मिळतं, आपल्याला सद्गुरू मिळाले की आपल्याला ध्यानच करायला सांगतात. आणि जे सद्गुरू आपल्याला ध्यान करायला सांगत नाही त्यांच्याकडे ज्ञान कसं काय असणार. कारण ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती सांगितलंय. ध्यानाचं मूलच ते आहे की सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान करा. पण सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान तोच करेल की ज्या सद्गुरूंकडे ध्यान देण्याची, ती कुंडलीने जागृत करण्याची ज्यांच्याकडे शक्ती आहे, जे परंपरेचे आहेत तेच करू शकतात. बघा बाकी ज्यांच्याकडे परंपरा नाही ते आपल्याला ध्यान करायला सांगत नाही. म्हणून ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम. आणि त्याच गुरूंच्या पायाची पूजा आपण करायची की जो आपल्याला जीव शिवाचं ऐक्य करून देतो. जीवाचा ना शिवाचं ऐक्य करून देणं हे गुरुचं काम आहे. आणि तशा गुरुला आपण शरण जायला पाहिजे. आणि आपण इतर गुरूंना आपण शरण गेलो तर मग कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले, आपल्याच अनहित आपल्या हाताने होतो. या आघवांची करणी ले जे शांतीची लेणी, शांतीचा अलंकार त्यांनी धारण केलेला आहे. जायाचे चित्त गवसने, त्या चित्तामध्ये ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. मागील या जन्म मुक्त झालो, मागच्या सर्व जन्मातून मुक्त झालेले असतात. ते जेवढे मागचे पुढचे जन्म जेवढे आहेत तेवढे सगळे त्या जन्मातून ते मुक्त झालेले असतात. चित्तामध्ये ध्यान, चित्त चैतन्य मिळाले त्याने निज वस्तूशी दाविले. निज वस्तू म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे आपला अंतरेचा अंतरात्मा.
चित्त चैतन्य मिळाले, चित्ताचाच चैतन्य होतो. यातायात निमाले घनानंद जे, म्हणजे आनंद स्वरूप अवस्थेमध्ये जातात. नाही का बीजचे झाले तरू भांगाराचे अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. एकच मीच परमात्मा स्वरूप एकच आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी ते साधू एक रूप झाल्यानंतर का बीजचे झाले तरू भांगाराचे अलंकारू. एका बीजापासूनच तरूचं झाड तरू निर्माण होतो, झाड निर्माण होतो. भांगाराचे अलंकारू, सोन्यापासूनच अलंकार तयार होतो. तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. त्यांची वृत्ती अशी झालेली असते, एकच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. आणि त्याची अनुभूती, त्याचं भजन, त्याचा आनंद स्वरूपावस्था त्या संतांकडे येते, त्या साधूकडे येते. आणि म्हणून ते व्यापक होतात. ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे देव, बघा, दैवीय प्रकृतीचे दैव, ऐसे जे महानुभाव, असा त्यांना सगळ्यात मोठा अनुभव आलेला असतो. म्हणजे काय, असे जे संत ते भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होत. भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होय. असे जे संत ते भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच. सात्विक प्रकृती आहे त्यांची. प्रकृती कशी आहे, सात्विक, सत्वभाव त्यांच्याकडे आहे. आणि सत्वभावातून भगवंताचं, सत्वगुण आहे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवंताचं भजन होतं. आणि सत्वगुण तुमच्याकडे आलं की तुमचं भाग्य उदयाला आलं. भाग्य दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे, ते काय करतात, दैवीय प्रकृतीचे दैव म्हणजे दिसणाऱ्या सर्व वस्तू माझे स्वरूप आहेत. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा भरले. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हाच भक्तियोग आहे. साधू काय करतात, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे, असा त्यांचा भाव तयार होतो. जे ऐसे जे महानुभव, असा त्यांना सगळ्यात मोठा त्यांना अनुभव येतो. दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे. जळी स्थळी काष्टी हृदयी पाशाने सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून तो नाथबाबांना कशामध्ये दिसला, तर नाथबाबांना तो गाढवामध्ये दिसला. हो, तुकोबारायांना चिमणीमध्ये दिसला. आणि रेड्यामुखी वेद बोलवले ज्ञानोबारायांनी. म्हणजे सगळी करणी कोणाचे, तर संपूर्ण संतांचं हे ज्ञान आहे. म्हणून सकल करणे जगदीशाचे, कवित्व काय मानवाचे. सगळं करणारा भगवंत आहे, सगळीकडे करणारा एकच परमात्मा आहे. आणि तो संपूर्ण चराचरामध्ये व्यापकतेने भरलेला आहे. हे कधी कळेल आपल्याला. आपण एकामेकाचा तिरस्कार का करतो, का आपल्याला आपल्याच ठिकाणी तो प्रगट नाही म्हणून आपण तिरस्कार करतो. मग तो आपल्याकडे पण तोच आहे आणि समोरच्या शत्रूकडे पण तोच आहे, मित्राकडे पण तोच आहे. मग द्वेष कुणाचा करायचा. म्हणून जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित, हाच भक्तियोग आहे. जाण माझा तोच भक्तियोग आहे. 100% तोच भक्तियोग आहे की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो परमात्मा आहे, असा भाव तयार व्हायला पाहिजे. आणि त्या भावातूनच भावेविन देव न कळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव येत नाही माणसाला. कारण गुरु काय करतात, त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला एकरूप करून देतात आणि आपला भाव निर्माण करतात. आणि भावातूनच आपल्याला देवाची प्राप्ती आहे. ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव जो जाणून या सर्व स्वरूप माझे, सर्व वस्तू माझे स्वरूप आहे, असे जाणून राहतो. तो साधू काय करतो, प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे, असा त्यांचा भाव तयार होतो. आणि त्या भावासाठीच ही सगळी भक्ती बरं का. साधू काय करतात,
आपल्याकडे भाव निर्माण करतात भगवत भक्तीचा. भगवताकार वृत्ती झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. मग असा त्यांचा भाव तयार झाला की मग प्रत्येक भक्ती, मग ती सगुण असो निर्गुण असो, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. गोविंदू गोविंदू मना लागली आहे छंदू, गोविंद ते काया भेद नाही देवाताया. शेवटच्या अध्यायात तुकोबारा सांगतात, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. आळी पण काय होते, आळी पण काय होते, त्या भिंगोरटीमध्ये रूपांतर होते आळीचं. तसं आपल्याला भगवंताचं भजन करता करता परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन भगवत चिंतनामध्ये जाता जाता आपली पण वृत्ती भगवदाकार होते. आणि भगवदाकार वृत्ती होणं म्हणजे काय, म्हणजे भक्ती आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नामातूनच आपल्याला ते सगळं साध्य करता येतं. मग त्यांची वृत्ती कशी होते, एक हरी आत्मा जीव शिव समा वायात दुर्गमा. मग ज्ञानवरात दुसऱ्याच हरिपाठाच्या याच्यामध्ये सांगतात अभंगामध्ये, एक हरी आत्मा जीव शिव समा वायात दुर्गमानं घाली म्हणा. असं त्यांची त्या संतांची अवस्था झालेली असते. एक हरी आत्मा एकच आहे, पण जीव शिव समा, जीव शिवाचा जोपर्यंत ऐक्य होत नाही, वाया तू दुर्गमानं घाल. जीव शिवाचं ऐक्य करून घे, दुसरीकडे लक्ष घालूच नको. आणि अशी ही वृत्ती माणसाची एकदा भगवताकार झाली तर संतांच्या मार्गावर चालता चालता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला अनुभूती येते. आणि ते अनुभव म्हणजेच संतांचेच अनुभव आहेत. या ज्ञानेश्वरीमध्ये संतांनी आपले अनुभव लिहून ठेवले आहेत. म्हणजे भगवंतांनी संतांचे अनुभव लिहून ठेवले आहेत आणि ते अर्जुनाला सांगितले. संत कसे असतात, संपूर्ण ज्ञानेश्वरी ज्ञानाची ईश्वरी आहे. ज्ञानच ईश्वरी ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि ते ईश्वरी ज्ञान एका ईश्वराशी एकरूप होऊन आपल्याला अनुभव घेतात, अनुभूती आपल्याला मिळते. एका ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन ते ईश्वरी ज्ञान आपल्या आतमध्ये आपल्याला त्याची अनुभूती येते. आणि ते अनुभव म्हणजेच परमात्मा आहे. अनुभव हाच परमात्मा आहे. आता ओवी वाचून दाखवतो आणि माझी मी सेवा समाप्त करतो, संपुष्टात आणतो. जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णतः जीवन झाले, शांती शाले पालन. ज्ञानरूपी गंगेमध्ये जे साधू न्हावून निघतात आणि ज्ञानरूपी गंगेमध्ये त्यांची आंघोळ झाल्यानंतर पूर्णतः जीवन झाले. पूर्णतः म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. त्या परमात्मा कसा पूर्ण आहे आणि त्या पूर्ण असलेल्या परमात्म्याशी एकरूप होऊन त्यांच्याकडं शांती नावाचा ईश्वर त्यांच्या आतमध्ये प्रगट होतो. आणि शांती हेच परब्रह्म आहे. शांती परते नाही ब्रह्म. शांती हेच परब्रह्म. आणि त्या शांतीला आपण कसं प्रगट करायचं हे आपल्याला सांगणारे आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे आपल्याला त्यासाठी अवतार घेऊन आले आपल्याला सांगायला. आणि त्या अवतार कार्यामध्ये त्यांनी आपल्याला जे काही साधना दिलेली, जे काही आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, जो काही प्रबोध दिलेला आहे, त्याचं सातत्याने चिंतन करा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद